हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला दिवाळी फराळातील चौथा मेनू आहे चिवडा। आज आपण पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत। तर त्याचे साहित्य पाहूया। सुकं खोबरं, काजू, शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण, पिठी साखर, डाळिया, हिरवी मिरची, मोहरी, हळद, हिंग, मीठ आणि जिरे। आता इथे आपण 2 किलो पातळ पोहे घेतलेले आहे। ते आपण 5 ते 10 मिनिटं थोडेसे परतवून घेऊया, जेणेकरून चिवडा एकदम कुरकुरीत होतो। त्यामुळे थोडा वेळ भाजून घ्यायचे। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया लालसर होईपर्यंत। आता शेंगदाणे तळून झालेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मस्त लाल रंग आलेला आहे त्याला। आता आपण अशाच प्रकारे खोबरं सुद्धा तळून घेऊया लालसर होईपर्यंत। आता खोबरं सुद्धा तळून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया। आता अशाच प्रकारे डाळिया सुद्धा तळून घेऊया। इथे आपले सगळे पदार्थ तळून झालेले आहेत। आता आपण इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊया। इथे आपण 2 किलोचा चिवडा बनवण्याच्या हिशोबानेच आपण सगळे पदार्थ घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोडंसं परतवून घेऊया। त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्यामध्ये कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हळद, त्यामध्ये आपण मगाशी भाजून घेतलेले पोहे घालून घेऊया। 2 किलो पोह्याचं प्रमाण आहे। त्यामध्ये आपण तळून घेतलेले सर्व पदार्थ मिक्स करून घेऊ। 1 वाटी पिठी साखर, मीठ चवीनुसार, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये काजू घातलेले आहेत आपण। अशा प्रकारे आपण मिक्स करू शकतो, पाहू शकता तुम्ही। इथे आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्यावरती पातेलं ठेवून देणार आहोत, जेणेकरून चिवडा करपून जात नाही, व्यवस्थित मस्तपैकी भाजून निघतो। एकदम मंद आचेवरती हे भाजून घ्यायचं। आता आपण पुन्हा चिवडा थोडासा मिक्स करून घेऊया। अशाच प्रकारे आपण 2 ते 3 वेळेस करून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित चिवडा कुरकुरीत होईल आणि मिक्स सुद्धा होईल व्यवस्थित। अशा प्रकारे कुरकुरीत चिवडा रेडी झालेला आहे।